काय ना सगळ्या अटी लिहूनच ठेवल्यात, म्हणजे काय कोणाच्या मनात काही शंका नको, जी मुलं येतील ते सगळं वाचूनच येतील. अरे बापरे, एवढे जण आहेत. आज रोहनच्या ताईचं लग्न ठरते बहुतेक. अरे पण एवढ्यांची वर परीक्षा आपण घ्यायची? आपण नाही, मी. ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघा, नमस्कार. मी समर राजवाडे. तुम्हाला सगळ्यांना इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेलं बघून मला खरंच खूप आनंद झालाय. तर आपण इथे सगळे का जमलोय, म्हणजे तुम्ही इथे का आलात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. हा, तुम्ही आजपर्यंत आयुष्यात अनेक अवघड परीक्षा दिल्या असतील, अवघड इंटरव्ह्यूज दिले असतील, पण आजचा दिवस, आजची परीक्षा, आजचा इंटरव्ह्यू हा खूप विशेष आहे, तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा आहे आणि अवघड देखील आहे. तेव्हा ऑल द बेस्ट. आता तुम्हाला इथे एक फॉर्म दिला जाईल. तो फॉर्म नीट वाचा आणि त्याच्यामध्ये तुमची खरी माहिती भरायची आहे. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण तुम्ही भरलेली माहिती खोटी निघाली तर मग मला लीगल ऍक्शन घ्यावी लागेल. हे सगळं आपण बघायचंय? ते मी बघतो रे. हा. तू फॉर्म बघू. ए, फॉर्म घेऊन या. बरं, या सगळ्यांना माहिती आहे ना हा तुझ्या कंपनीतल्या जॉब साठीचा फॉर्म नाही? अरे म्हणजे असं फॉर्म भरून कोण लग्न करतं? हे बघ, जे काय करायचं ना ते बिनचूक करायचं, व्यवस्थित करायचं. त्यासाठी हे सगळं चालू आहे. आणि हे लग्न आहे आनंद, तुला नाही कळणार त्यातलं. मित्रांनो, फॉर्म तुमचे भरून झाले की जरा थांबा. आय होप तुम्ही सगळेजण व्यवस्थित वेळ काढून आलाय. समर, एवढ्या सगळ्या मुलांना बोलवलंय, पण त्या रोहनच्या ताईंना मान्य आहे ना हे सगळं? मी बोललो त्यांच्याशी. त्यांच्या क्रायटेरिया जरा वेगळा आहे. जे आता माझी त्यांची मतं एकदम अशी एकमेकांना पटणारी नाही आहेत, वेगळी आहेत मतं, पण आहेत. आता काय आश्चर्य नाहीये, त्यांची मतं बरोबरच असतील. अरे नाही म्हणजे त्यांची मतं तुला वेळेत कळली हे बरं झालं नाही का? मी आता रोहनला फोन करतो. तोपर्यंत या सगळ्यांनी हे फॉर्म्स नीट भरलेत की नाही बघून घे. फोन अशासाठी केला होता की मला जर ते पत्रिका बदलतात की नाही, थोडा म्हणजे बदल करतात ना पत्रिकेमध्ये थोडाफार, त्यांचा नंबर हवा होता. थोडा मिळेल का? म्हणजे पत्रिका तशी डिक्टो तशीच बनवायची, जशीच्या तशी आहे तशीच, फक्त त्यातले थोडे गुण आहेत ना ते जरा मिळवायचे. 36 गुण पूर्णतः मिळवायचे. हा, गुण मिळालेली बरी असतात ना. आणि वय थोडस कमी करायचं. म्हणजे 35 आहे आता, थोडंसंच कमी करा. 30च्या आत आणा. 28, 30. बस 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 काही नाही बस. किती पैसे होतील त्याचे? अरे बापरे, एवढे नाही हो, तुम्ही तर खूप पैसे बोलताय. बर, थँक्यू थँक्यू. ठेवते फोन. हा, पत्रिका पाठवे. हा हा. दोघातली तुटे